राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ पाहणार आहोत, तो म्हणजे सिक्युरिटी अँड प्रायव्हसी. प्रत्येक मोबाईलमध्ये किंवा सर्वत्र सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फार महत्त्वाचे आहे. तर मी डिव्हाइस वापरतो आहे सॅमसंग गॅलेक्सी F06 डिव्हाइसवरती आपण पाहणार आहोत. तर अदरवाईजमध्ये सिक्युरिटी प्रायव्हसी असेल किंवा सिक्युरिटी प्रायव्हसी असे असेल किंवा सिक्युरिटी असे सेटिंगसुद्धा असू शकते. इंडिपेंडेंट बाय युअर डिव्हाइस युजेस आणि युजर इंटरफेस याच्यावरती राहते. तर हा व्हिडिओ जो आहे तो फार महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. तर बघूया आपण सिक्युरिटी अँड प्रायव्हसीमध्ये काय काय Security and privacy. Auto blocker permission usage. सिक्युरिटी अँड प्रायव्हसी ऑटो ब्लॉकर. आता बघा, मी इथं कुठल्याही डिव्हाइसचा ओहापोह करण्याचा माझा उद्देश नाही आहे, परंतु सॅमसंग गॅलेक्सी जी आहे ती फार महत्त्वाचं सिक्युरिटीच्या बाबतीत सतर्क आहे. आता बघा, ऑटो ब्लॉकर जे आहे ना, हे सॅमसंग गॅलेक्सीने 10,000च्या फोनमध्ये सुद्धा दिलेलं आहे, गॅलेक्सी F06मध्ये. तर इतर डिव्हाइसने पण ह्या गोष्टी द्यायला हवेत असं माझं मत आहे. तर आपण बघूया या सर्व सेटिंग्स कशा आहेत काय. ठीक आहे, तुम्हाला कळणार Security आहे. and privacy. Search settings. आता तुमच्या समजा सिक्युरिटी प्रायव्हसीमध्ये गेला तर तुम्हाला तिथं काय नोटिफिकेशन असतील सिक्युरिटीच्या संदर्भात, प्रायव्हसी संदर्भात तिथे तुम्हाला येतात. आणि काही सिक्युरिटी तुमची बरोबर असेल तर तिथं काय काय येतं बघूया. इथं काही सिक्युरिटी मी मुद्दाम अनलॉक करून ठेवले, म्हणजे रिमूव्ह करून ठेवलेले आहेत, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे. Check your Samsung account. आता बघा, पहिल्यांदा तिथे सिक्युरिटी स्टेटमेंटमध्ये गेल्यानंतर काय आलं आहे, चेक युअर सॅमसंग अकाउंट. Tap to security. Heading. Security. Tap to learn more. टॅप टू लर्न मोर. Security. Lock screen. Screen lock is set. Good. स्क्रीन लॉक सेट इज गुड. तर स्क्रीन लॉक जे आहे ते गुड प्रमाणात आहे, चांगलं आहे. Account security. Check your Samsung account. Suggestion. अकाउंट सिक्युरिटी चेक युअर सॅमसंग अकाउंट. Lost account. Staying signed into your Google and Samsung accounts is important for keeping your phone secure. A yellow icon will appear if you're signed out or if there's an issue with one of your accounts. It's important to check your accounts for unknown sign-ins, outdated passwords, and other issues. आता बघा, इथं काय आउटडेटेड पासवर्ड असेल किंवा अदर सायनिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल, तुमच्याकडून राहिलेलं असतील किंवा आपल्याकडून साइन इन करताना प्रॉब्लेम राहिले असतील तर इथं तुम्हाला दाखवतं. हिरवा असेल तर डन. Samsung account security. Check your Samsung account. Suggestion. सजेस्टेड आहे सॅमसंग अकाउंटसाठी. Google account security. No recommended actions. नो रेकमेंडेड ॲक्शन्स. तर इथं कुठल्या प्रकारचे गुगल अकाउंटसाठी मला ॲक्शन्स रेकमेंडेड नाहीत. Samsung account security. अकाउंटसाठी मात्र चेक करा. ठीक आहे. Security and privacy. Lost device protection. This phone is allowed to be found when lost. Good. लॉस्ट डिव्हाइस प्रोटेक्शन, फाइंड माय डिव्हाइस ऑन आहे, गुड आहे ते कंडिशन. App security. No threats found. ॲप सिक्युरिटी, नो थ्रेड फ्रॉम्स, गुड आहे. Updates. No recommended actions. अपडेट्स, Good. नो रेकमेंडेड ॲक्सेस, गुड. Additional security settings. ॲडिशनल Heading. सिक्युरिटी सेटिंग्स, Screen lock and biometrics. स्क्रीन लॉक अँड बायोमेट्रिक्स. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे स्क्रीन लॉक आणि बायोमेट्रिक्स याच्यामध्ये कशाप्रकारे पॅटर्न विजिबल ठेवायचा का नाही ठेवायचा, किंवा विजिबल ठेवलं तर काय होऊ शकतं, विजिबल नाही ठेवलं काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. Cell 8. Cell 9 added. Screen pin. Medium high security. पिन मिडियम हाय सिक्युरिटी. Password. High security. पासवर्ड. आता पिन, आता बघा, Pin. Medium high security. पिन मिडियम हाय सिक्युरिटी. पिन म्हणजे काय असतं, एक 4-5 अंकी तुमचा एक अंक असतो, तो अंकाचा एक पासवर्ड केलेला असतो, तो सिक्युरिटी मिडियम आहे. ठीक आहे. पासवर्ड बघा, Password. High security. आता पासवर्डचा विषय काय आहे, तर पासवर्डमध्ये काय होतं, तर तुम्हाला नंबर आणि आकडे म्हणजे नंबर आणि अंक या दोन्हीचा पासवर्ड तुम्हाला टाकावा लागतो, त्यामुळे हाय सिक्युरिटी आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल KH12 KH27 किंवा KM12 KM12 असं पासवर्ड वगैरे असू शकतो, किंवा वॉटेवर काही तुम्ही ठेवलेला तो पासवर्ड असू शकतो कुठे, पासवर्ड सिक्युरिटीमध्ये. ठीक आहे. Pattern. Medium security. Current lock type. पॅटर्न मिडियम सिक्युरिटी. पॅटर्न जे आहे मिडियम सिक्युरिटी आहे, ते तरी पण तुम्हाला पॅटर्न किंवा पिन किंवा पासवर्ड असेल, या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पिन पासवर्ड आणि पॅटर्न ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पिनमध्ये Pin. Medium high security. पिनमध्ये तुम्ही मिडियम हाय सिक्युरिटी 3 आकडे 4 आकड्याचा पासवर्ड तयार केलेला असतो, तो पासवर्ड असतो. ठीक आहे. तो पण तुम्ही टाकत असताना विजिबल होऊ नये, तुम्ही डिसेबल करून ठेवायचं. तुम्ही मागच्या व्हिडिओ आपण त्याच्यावर चर्चा केलेला आहे, यावेळी आपण ओझर नजर टाकणार आहोत. ठीक आहे. Password. High security. पासवर्ड हाय सिक्युरिटी. पासवर्ड यामध्ये तुम्ही 3, आता समजा 2 अंक असतील पासवर्डचे, 2 अंक घ्यायचे, 2 अंक हे घ्यायचे, म्हणजे अंक
त्याबरोबर अक्षरं आणि स्मॉल अक्षर असं तुम्ही घेऊ शकता, सिम्बॉल वगैरे. ठीक आहे. Pattern. Medium security. पॅटर्न Current lock type. पॅटर्न मिडियम सिक्युरिटी, करंट लाईक पॅटर्न आहे, पॅटर्न मिडियम सिक्युरिटी आहे. ठीक आहे. Swipe. No security. स्वाईप. आता स्वाईप म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्क्रीन अनलॉक केलं, स्क्रीन उघडली, स्वाईप केला, मोबाईल तुमचा ॲक्सेस घेऊ शकतो. None. नन. Biometrics. Face recognition. Register your face. बायोमेट्रिक्स फेस रजिस्ट्रेशनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा झाली होती. फेस अँड्रॉईडसाठी बाय द वे दुर्दैवाने आजपर्यंत म्हणजे एक कन्व्हिन्सन फीचर म्हणूनच अँड्रॉईडमध्ये बघा, आयफोनमध्ये तसं चांगलं आहे त्या लेवलचं फेस रेकग्निशन किंवा फेस लॉक अँड्रॉईडसाठी आता सध्या तरी उपलब्ध नाही. भावी भविष्यात होईल अशी आशा करूया. ठीक आहे. Fingerprints. 3 fingerprints added. फिंगरप्रिंट Current lock type. 3 फिंगरप्रिंट ॲडेड्स. आता फिंगरप्रिंट 3 ॲडेड्स आहेत. आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, त्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा ओझरचा उल्लेख करतो. फिंगरप्रिंट तुमचा हा एकमेव पासवर्ड आहे किंवा एकमेवच लॉक असा आहे की तो एकदा लॉक केला की परत बदलता येत नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, 2 फिंगर ठेवू शकतो, 4 फिंगर ठेवू शकतो, मी 5 फिंगर ठेवू शकतो. होय, फिंगर ठेवू शकता, पण तुमच्या फिंगरवरती जे रेगा आहेत, अक्षांवर रेषा असतात, त्या रेषांच्या आधारे रेकग्नाईज करून तुमचं फिंगरप्रिंट लॉक झालेलं असतं. तर आता एक सूचना देतो किंवा एक टिप म्हणून व्हिडिओमध्ये घ्या. जर तुम्ही सेल्फी काढत असाल तर व्ही शेप आकारामध्ये, थम्स अप आकारामध्ये किंवा व्हीच्या आकारामध्ये तुम्ही बोटं करून कॅमेऱ्याच्या समोर फोटो काढून घेता. तसे काढून घेऊ नका, कारण आत्ता मोबाईलमध्ये कमीत कमीच्या बजेटमध्ये फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे असे अल्ट्रावाईड कॅमेरेसुद्धा 50 मेगापिक्सल त्याचबरोबर 100 मेगापिक्सल 200 मेगापिक्सल 50 असे अल्ट्रावाईड कॅमेरे वगैरे आलेले आहेत. यानं काय होतं, तर तुमचा तुम्ही व्ही आकारामध्ये असं व्हीच्या आकारामध्ये बोट करून कॅमेऱ्याकडे फोटो काढला किंवा थम्सअप करून कॅमेऱ्याकडे फोटो जर काढला, तर तुमच्या जे फिंगरचे सेन्सर आहे सेन्सिटिव्ह आहे ते फिंगरप्रिंट स्कॅन करून तो कुठेतरी लीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदा तुमचं फिंगर जर लीक झालं तर कुठल्याही प्रकारचं त्याला ऑप्शन नाही. तुमचं फिंगर कुठल्याही प्रकारे लॉक म्हणजे तुमच्या फिंगरचं कुठल्याही प्रकारचे बदल करू शकत नाही, पासवर्ड नाही, काही नाही, काही बदल करू शकत नाही. एकदा तुमचं फिंगरचं लॉक किंवा फिंगरचा डाटा लीक झाला तर तो झालाच. त्यामुळे कृपया व्ही किंवा थम्स डाऊन कुठल्याही प्रकारचे थम्स ॲक्शन करून कॅमेऱ्याकडे फोटो काढून घेऊ नका. सॉरी. हा झाला विषय. तर About unlocking with biometrics. With no अबाउट screen lock and अनलॉकिंग बायोमेट्रिक्स. About for your security, you'll need to enter your pattern, PIN, or password from time to time as a backup to your biometrics. This helps protect your phone if it's lost or stolen. आता काय सांगितलं आहे बघा, पिन, पासवर्ड, बायोमेट्रिक्स बॅकअप घेणं महत्त्वाचं आहे. Face recognition every 24 hours, or after your phone is idle for 4 hours. आयडल Finger every 72 hours. एव्हरी 7 hours. ठीक आहे. Screen lock and biometrics. सॉरी. Security and privacy. Auto blocker. Your phone is protected. आता ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ऑटो ब्लॉकर, मगाशी मी उल्लेख केला. आता बघा, हे ऑटो ब्लॉकर जी सिस्टीम आहे, कमीत कमी फ्लॅगशिप लेवलच्या फोनमध्ये सेटिंग असते किंवा फ्लॅगशिप लेवलमध्ये सेटिंग सुविधा असते. पण आता सॅमसंगसारख्या डिव्हाइसने ठीक आहे 10,000 देता, 20,000 देता, म्हणजे तुम्हाला काय असं हे करायचं नाही. तुम्हालासुद्धा त्यांनी ऑटो लॉकर सेटिंग दिलेलं आहे. ऑटोमॅटिक सेटिंग हे ऑन करून ठेवा. नंतर त्याचा काय फायदा होतो बघा. Auto blocker helps keep you safe from security threats, suspicious activity, and privacy risks. आता बघा, ऑटो ब्लॉकर एक फार महत्त्वाचं सेटिंग आहे. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी साठी रिस्क वाचवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर Blocks apps from unauthorized sources. लॉक्स ॲप्स अनऑथराइज सोर्सेस काय करते बघूया ऑप्शन. Only apps from authorized sources, such as the Play Store or Galaxy Store, can be installed. This helps prevent the installation of malicious apps. आता काय करते बघा, तर हे जे ऑप्शन आहे Blocks apps from only Blocks apps from apps authorized and sources, authorized. such as the Play Store or Galaxy Store, can be installed. This helps अशा prevent the installation of malicious apps. आता हे काय करतं, तर प्ले स्टोअरवरती जे प्ले स्टोअर किंवा सॅमसंग स्टोअर आहे, याच्या व्यतिरिक्त जर काय तुम्ही ॲप्स डाउनलोड करत असाल किंवा काय असेल तर त्याला ते मलेशियस समजून ब्लॉक करतात. त्याच्यामुळे काय मलेशियस वगैरे धोका येणं शकतो, तो टाळू शकतो. एक महत्त्वाचं आहे. Blocks commands by USB cable. Malicious chargers, computers, and other devices won't be able to send commands to your phone when connected using a USB cable. आता बघा,
Blocks commands, ब्लॉक malicious कमेंट. chargers, तर आता समजा computers, and other devices तुम्ही will be able to सार्वजनिक send ठिकाणी commands to काही your वेळेस phone चार्जिंग लावता connected मोबाईल. using a USB cable. मोबाईल चार्जिंग लावता समजा रेल्वे स्टेशन असेल किंवा विमानतळ असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस मोबाईल चार्जिंग लावतात हे ऑटो ब्लॉकर ऑन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि काय होतं तर किंवा सार्वजनिक ठिकाणी काही कॉम्प्युटरला तुमचा मोबाईल कनेक्ट करता तर काय करतं तर जे काही कमांड केबल्सद्वारे पाठवल्या जातात मोबाईलला तर ते पूर्णपणे ब्लॉक करतं. कोणत्याही प्रकारची कमांड तुमच्या मोबाईलमध्ये रन होऊ शकत नाही. Blocks malware images in messaging apps. When you receive a message with an image that's suspected of containing malware, the image will be blocked to keep you safe. आता बघा हे काय करतं मेसेज काय आहे तर काय असं काही मेसेजमध्ये तुमच्या मालवेअर असं संशयास्पद फोटो वगैरे आढळले तर हे डायरेक्ट ऑटोमॅटिक ब्लॉक करतं अशा मेसेजला असे मेसेजच्या ॲप इमेजला. Blocks non-official software update. ब्लॉक्स नॉन ऑफिशियल सॉफ्टवेअर अपडेट हा विषय काय बघा. Prevents installation of system software that hasn't been certified by Samsung. This can stop malicious software from being installed on your phone. आता विषय काय बघा तर सॅमसंग ऑथोराईज करून जे काय तुमचं सॉफ्टवेअर सिक्युरिटी अपडेट किंवा इतर कोणते अपडेट असतील तर त्यालाच फक्त परमिशन देतं. अदरवाईज अन्य सॉफ्टवेअर अपडेट केला कोणत्याही प्रकारचे परमिशन वगैरे देत नाही. त्यामुळे इतर अपडेट होण्याची शक्यता नसते. ठीक आहे, हे झालं ऑटो ब्लॉक करायची इथपर्यंत सेटिंग. आता बघा Maximum restrictions. Provides extra strong protection for people who may be the target of sophisticated cyber attacks. Most people don't need this level of protection. If you turn this on, some of your phone's features will be restricted. आता बघा ही काय सेटिंग आहे तर रिस्ट्रिक्टेड Maximum restrictions. मॅक्सिमम रिस्ट्रिक्शन सेटिंग्स आहे. तर ही Provides काय आहे extra तर strong protection for people who may स्ट्रॉंग be the प्रोटेक्शन target of आणि ज्यांच्यासाठी sophisticated अशी cyber संधी आहे की attacks. ज्यांना Most people don't need this level of protection. मलेशियन किंवा हॅकर्स If you ट्रॅक turn this करण्याची on, किंवा हॅक some of your करण्याची phone's features will be शक्यता असते. restricted. अशांसाठी ही सेटिंग्स आहे. तर इथं ऑन करून ठेवलेलं मी बघा काय Maximum करतं maximum मॅक्सिमम रिस्ट्रिक्शन restrictions. ऑन होतात. Maximum restrictions. Provides extra strong protection for people who may be the target of sophisticated cyber attacks. Most people don't need this level of protection. If you turn आता- this on, some of your phone's features will be restricted. आता बघा काय आहे तर ही सेटिंग जी आहे ती कोणासाठी आहे तर अशा लोकांसाठी आहे की ज्यांना मलेशिया किंवा हॅकर्स अटॅक करण्याची शक्यता असते. अशासाठी ही सेटिंग ऑन करून ठेवल्या रिस्ट्रिक्टेड मोड ऑन. तर रिस्ट्रिक्ट केल्यानंतर काहीच मोबाईलमध्ये थोडेफार 19-20 सेटिंग्समध्ये बदल होतात ते आपण पाहूया. Apps. Turns on app protection. Apps on your phone will be scanned for viruses and spyware once each day, and new apps will be scanned when you install them. Learn more. आता बघा काय आहे हा विषय तर समजा तुमच्या मोबाईलमध्ये काय मलेशिया किंवा ॲप्स असतील तर त्यांचं रोज स्कॅन होतं. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस नवीन ॲप इन्स्टॉल करता त्यावेळेसही ते ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वीच त्या ॲपचं इन्स्टॉल होत असतानाच स्कॅनिंग करून त्याचं रेकग्नाईज केलं जातं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर तुम्ही सेटिंग्स ऑन करून ठेवा जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये काय ॲप तुम्ही अननोन ॲप्स डाउनलोड वगैरे करत असाल तर स्कॅन वगैरे करूनच ॲप तुमच्या मोबाईलमध्ये रन केले जाईल. ठीक आहे. Blocks device admin apps. Prevents device admin apps and work profiles from being activated on your phone. This protects you from attacks where these features may be used to access your data or remotely control your phone. आता बघा जे ॲडमिन ॲप्स आहे ॲडमिन ॲप सोडून किंवा थर्ड पार्टी ॲपला कुठल्याही प्रकारचं ॲडमिन होण्याची परमिशन देत नाही. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जे काय डाटा आहे तो थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जाण्याची थर्ड पार्टी ॲप्लिकेशनमध्ये जाण्याची शक्यता नाही. तुमचा पूर्णपणे डाटा हा बाय डिफॉल्ट जे ॲडमिन ॲप आहे त्याच्यावरती डिपेंडंट राहतो. त्यामुळे तुमचा डाटा सेफ राहण्याची शक्यता बहुत जास्त प्रमाणात असते. Networks. Blocks 2G networks. लॉक 2G नेटवर्क्स हा काय विषय बघा. Prevents your phone from connecting to 2G networks. 2G networks are older and less secure than modern networks. Blocking them can prevent someone else from intercepting your network traffic and personal data. 2G networks are uncommon in most places, but may still be used in some parts of the world. If you're in an area where only 2G networks are available, you won't be able to make or receive calls, send or receive text messages, or use mobile data. आता बघा 2G नेटवर्क ब्लॉक. आता काय विषय आहे 2G 3G 4G 5G इथपर्यंत नेटवर्कची स्पीड आहे आपल्याला माहीत आहे. तर काय करतं हे 2G नेटवर्क जे आहे हे सगळ्यात पहिले जुने फोन आहे नेटवर्क्स आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्याचा वापर करून हॅकर्स किंवा हॅकर ट्रॅक आउट करून तुमचा मोबाईल हॅक करण्याची शक्यता असते. तर हे काय करतं 2G नेटवर्कला पूर्णपणे ब्लॉक करतं. फक्त 3G आणि 3G 4G 5G या नेटवर्कच मोबाईल तुमचा रन करतो. परंतु जर अशा ठिकाणी तुम्ही असाल तर 2G ज्या ते नेटवर्क आहे तिथे तुम्हाला हे सेटिंग्स बंद करून ठेवावं लागेल. कारण तिथे तुम्हाला 3G किंवा 4G किंवा 5G नेटवर्क भेटणार नाही. त्यावेळेस तुम्हाला कॉल SMS करता येणार नाहीत. त्यामुळं ही सेटिंग शक्यतो तुम्ही ज्या ठिकाणी 2G अशा एरियात राहत असाल
2G आहे तर तिथं तुम्ही नेटवर्क सेटिंग बंद करू शकता. पण 90% अशा ठिकाणी 90 ते 95% असे आहे की सर्वत्र 3G 2G 3G 4G 5G हे नेटवर्क आहेत. त्यामुळे तुम्ही सेटिंग्स ऑन करून ठेवा. 2G नेटवर्क ब्लॉकच राहू द्या. 2G नेटवर्कचा वापर करू नका. शक्यतो 2G नेटवर्कची काही गरज मला वाटत नाही. ठीक आहे. Blocks auto reconnection to non-secure Wi-Fi. Blocks auto reconnection to non-secure Wi-Fi networks. ब्लॉक्स ऑटो रिकनेक्शन्स वायफाय. आता हा विषय काय बघा. Prevents your phone from automatically connecting to non-secure Wi-Fi networks you've used in the past. This can prevent someone else from intercepting your network traffic and personal data. You can still connect to these networks manually in Wi-Fi settings. Non-secure networks include Open, Enhanced Open, and WEPs. आता बघा समजा तुम्ही काय तर असं पूर्वी एक वायफाय कनेक्ट केला असाल ते नॉन सिक्युअर आहे तर तिथं तुम्ही परत गेल्यानंतर तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक कनेक्ट होतो. पण ही सेटिंग ऑन ठेवल्यानंतर तुम्हाला हे कनेक्ट होणार नाही. तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेलच तर ते मॅन्युअल कनेक्ट करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात येईल की बाबा हा जे नेटवर्क वायफाय मी वापरतो अनसिक्युअर आहे. त्यासाठी तुम्हाला ते एक वॉर्निंगचा टाईप दिलं जाईल किंवा ते तुमच्या लक्षात येईल. ते ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा वेळेस की ते अनसिक्युअर वायफायपासून तुम्ही वाचू शकाल. ठीक आहे. Gallery blocks shared albums. The shared album menu isn't available, and other people can't invite you to shared albums. This protects you against invitations from people who may not be who they say they are, and it prevents you from accidentally sharing pictures that might be sensitive. आता बघा हा काय विषय आहे तर Blocks shared album. The shared album menu isn't available, and other people can't invite you to shared albums. This protects you against invitations from people who may not be who they say they are, and it prevents you from accidentally sharing pictures that might be sensitive. आता तुमची सेन्सिटिव्ह माहिती जर एखादा फोटो पाठवला तर त्याच्यावर सेन्सिटिव्ह माहिती जाते. टाईम, लोकेशन या सगळ्या गोष्टी जाणार नाहीत. हे सेटिंग ऑन केल्यामुळे ते ब्लॉक करून ठेवेल. Removes location data when you share a picture from gallery, location data will be removed from the picture before it's sent. आता बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी गॅलरीचा फोटो पाठवला तर Picture तो was taken. एखादा फोटो पाठवला तर त्याचं लोकेशन वगैरे पाठवलं जाणार नाही तर तो तुम्हाला ब्लॉक करून तिथे लोकेशन पाठवेल. तर काय आहे तर या सगळ्या अशा महत्त्वपूर्ण सेटिंग्स ज्या आहेत ऑटो ब्लॉकरमध्ये किंवा प्रोटेक्शन्स ह्याच्यामध्ये Maximum restrictions. मॅक्सिमम रिस्ट्रिक्शनमध्ये या सगळ्या सेटिंग्स आहेत. Auto blocker. ऑटो ब्लॉकर, Security and privacy. सिक्युरिटी आणि प्रायव्हसीमध्ये आपण या गोष्टी महत्त्वाच्या पाहिलेल्या आहेत. On. अजून More काय security settings. मोर सिक्युरिटी सेटिंग्स, Privacy. More security settings. मोर सिक्युरिटी सेटिंग्स, More SIM card security. सिम कार्ड सिक्युरिटी, Lock SIM card. Require your SIM card PIN to unlock and use your SIM card. Off. Switch. आता हा काय विषय आहे बघा. मध्ये पण आपला विषय झाला होता. हे मी बंद करून अजून काय ठेवलेलं आहे तर कारण हा तुम्ही जर सिम लॉक करत असाल तर तुम्हाला सिम लॉक केल्यानंतर काय विषय होतो. जर तुम्ही तुमचा डिव्हाइस बाय द वे हरवला किंवा काय झालं तर जर तो व्यक्ती दुसरी सिम कार्ड रिमूव्ह करून किंवा सिम कार्डचा काही वापर करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो जोपर्यंत तुमचा सिम कार्ड पासवर्ड टाकला जात नाही तोपर्यंत ऑन होत नाही. परंतु तुम्हाला सिम प्रोव्हायडर किंवा नेटवर्क प्रोव्हायडरची कंपनी आहे. तुमचा सिम जिओचा असेल तर जिओ, एअरटेल, वोडाफोन कोणत्याही कंपनीचं सिम आहे तर त्यांच्याकडून पहिल्यांदा पिन पासवर्ड मागवून घ्यावा लागतो तो लॉक करण्यासाठी. ठीक आहे. आता पण मी ऑन करतो. Lock काय SIM card. Showing numeric password keyboard. Enter your current SIM card PIN. 3 attempts left. 3 वेळा तिला टाकू शकता. ब्लॉक मी Okay, कॅन्सल cancel. करतो कारण माझ्याकडे तो पिन नाही, मी घेतलेला नाही अजून. Keyboard hit. Block USB connections while locked. To protect your data, prevent USB devices from connecting when your phone has been locked for more than an hour. On. Switch. आता बघा काय USB थ्रू काय डाटा पाठवण्याचं कनेक्ट केलं तर तो डायरेक्टली ब्लॉक करून टाकेल डाटा ट्रान्सफर करण्यासाठी. Inactivity restart. Restart your phone if it remains locked for 72 hours. On. Switch. रिस्टार्ट युअर फोन अनलॉक ऑप्शन. ठीक आहे. After your phone restarts, you need to unlock it before you can receive notifications and alarms from some apps and see the names of incoming callers. If your SIM is locked, you need to unlock it to receive incoming calls. Secure folder. Allow apps to be pinned. Off. Allow passwords, passkeys, and autofill. Google uses passkeys and automatically enters passwords and other information. पासकी वगैरे गुगल वापरू शकता. ठीक आहे. Back. Security and privacy.
Permissions used in last 24 hours. परमिशन यूज इन लास्ट 24 आवर्स हे फार महत्त्वाचं आहे. तर बघा आता इथं बघा परमिशन काय काय पाहू शकतो आपण. Camera permission was used by 2 apps. कॅमेरा परमिशन यूज बाय 2 आवर्स. किती मिनटाचं आहे? Permissions used in last 24 hours. 24 आवर्समध्ये कुठल्या कुठल्या ॲप म्हणजे एका दिवसामध्ये तुमच्या मोबाईलमधील कोणत्या ॲपने कशाचे परमिशन घेतलेलं आहे किंवा किती ॲपने कुठली परमिशन घेतली आहे पाहू शकता. Camera permission was used by 2 apps. कॅमेरा परमिशन बाय 2 ॲप्स. Microphone. Camera. Permission. Start. Button. Apps need your permission to access sensitive data and features on your phone, such as the camera or your location. Permission usage shows you which apps have used permissions and when. Is an app turning on the microphone in the background? You can find out here. If any apps are using permissions in a way that you're not comfortable with, you can immediately deny the permission to start. Usage today. Phone P. While using app. 715 pip. आता बघा कुठल्या ॲपने किती कशाचे परमिशन घेतलेलं आहे ते पाहू शकता. फोनपेने While you camera. While using app. While using app. 956 am. किती मिनटं किती कॅमेरा किती While using app. 200. वाय युझिंग ॲपमध्ये परमिशन Security and घेतलेलं आहे. ठीक privacy. आहे. Microphone permission was used by 4 मायक्रोफोन apps. परमिशन कुठल्या माझ्या मोबाईलच्या ॲप्स आहेत ते पाहू शकता. AZ screen recorder. एजी स्क्रीन रेकॉर्ड, Google. गुगल, Background and background. 1054 PM minus Background 1050 temporary. Google background and while using app. 1051 1051, background and while using app. 1049 1049. while using app. 1047 आता बघा काय विषय आहे तो किती Security प्रमाणात and त्याने privacy. ॲपचं परमिशन बॅकग्राऊंड घेतलं आहे. location permission was used. लोकेशन परमिशन, Usage history. Navigate up. Use location. No apps have used this permission. नो ॲप दिस परमिशन. लोकेशन कुठल्या Security and privacy. प्रकारचं नाही आहे माझ्या मोबाईल. Controls and alerts. कंट्रोल, More privacy settings. मोर प्रायव्हेट सेटिंग, Controls and alerts. Controls Control and access. alerts. More privacy settings. मोर प्रायव्हेसी सेटिंगमध्ये गेला. Samsung privacy website. सॅमसंग प्रायव्हेसी वेबसाईट, Customization service on this phone. कस्टमायझेशन सर्व्हिस फोन कस्टमाइज करू शकता. Get news and special offers on this phone. गेट न्यूज अँड पर्सनल ऑफर्स, Improve personalized ads based on data from this phone. इम्प्रूव्ह पर्सनलाइज डेटा ॲड फ्रॉम. Improve personalized ads based on data from this phone. On. Switch. आता Disable. बघा इथं काय ऑन स्विच डिसेबल काय तर मी इथं पर्सनल ॲड पूर्णपणे डिलीट करून टाकलेले आहेत. त्यामुळे ऑन स्विच डिसेबल आहे. You're signed into your Samsung account. साइन इन So टू you can सॅमसंग दाखवलेलं आहे. more privacy ज्याप्रमाणे settings. तुम्ही पर्सनल ॲड वगैरे तुम्ही बंद करून ठेवता तुम्हाला पर्सनल ॲड वगैरे येणार नाही. ठीक आहे. काय होतं समजा आता तुम्ही एकदा समजा पर्सनल ॲडमध्ये काय विषय असतो. समजा तुम्ही एखादा फुटबॉल सर्च केला तर फुटबॉलची गेम सर्च केल्यानंतर तुम्हाला पर्सनल त्याच्या संदर्भात ॲड येत राहतात. त्यामुळे ते पर्सनल ॲड तुम्ही बंद करून ठेवा. Send diagnostic data. Off. सेंड डायग्नॉस्टिक Switch. डेटा ऑन स्विच ऑफ आहे. Google. Send diagnostic data. Off. Switch. ऑफ स्विच आहे कारण तुमचा डायग्नॉस्टिक डेटा जर वापरून तुम्हाला काय करतं तर मोबाईल किंवा ॲप्स आहेत तुम्हाला पर्सनलाइज माहिती पाठवणे, तुमची माहिती गोळा करून तुम्ही काय करताय सगळं माहिती गोळा करून तुम्हाला त्या माहितीच्याप्रमाणे तुम्हाला डाउनलोड ॲड पाठवण्याचं काम करतात. ठीक आहे. Google. Android personalization service. हे पण तसंच आहे ते सॅमसंगचं आहे अँड्रॉइडचं आहे. ओके. Off. Data sharing updates for location. Review apps that change the way they may share your location data. Android system intelligence. अँड्रॉइड सिस्टम इंटेलिजंट, Health Connect. हेल्प करेल, बॅक. Security and तर ऑटो आजचा जो व्हिडिओ आहे तो security and privacy. सिक्युरिटी आणि प्रायव्हसीमध्ये आपण पाहिलं की स्क्रीन लॉक किती महत्त्वाचं आहे, बायोमेट्रिक किती महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बायोमेट्रिक कशाप्रकारे विजिबल याचं उजळणी आपण घेतलेली आहे उजळती. त्याचबरोबर ऑटो लॉकरमध्ये कशाप्रकारे सेटिंग महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊन मोड किती महत्त्वाचा आहे या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार केलेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काही ना काही नक्कीच महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटल्या असाल. तुम्ही तुमच्या ऑटो ब्लॉकर वगैरे लॉक करून ऑन करून ठेवा Your phone is अशी protected. मी सर्वांना विनंती करतो. आणि ऑटो ब्लॉकर म्हणजे नेमकं काय आहे, सिक्युरिटी कशा प्रकारे वाढवता येतील या गोष्टी आपण थोडक्यात माहिती करून घेतलेल्या आहे. तर आज आपण टेक कृष्णा मराठी चॅनलवरती आज इथेच थांबूया. नवीन एका व्हिडिओचा नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.